तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाल्यानंतर परळीमध्ये भर पावसात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या निवासस्थानाबाहेर हा जल्लोष करण्यात आला। विधान परिषदेच्या निवडणूक ही अतिशय अटीतटीची झाली आणि त्यात मिलिंद नार्वेकर हे विजयी झाले आहेत। याच विजयानंतर सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून हा जल्लोष जो आहे तो करण्यात आला। काय सांगाल आता भर पावसातून आपण जल्लोष केलेला आहे, विधान परिषद निकाल लागले, काय प्रतिक्रिया असणार पहिली? जे आम्हाला सांगत होते की तुमचं अस्तित्व काय आहे, आम्ही त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये आमच्या सोबत गुलाल खेळण्याची संधी देत आहोत। मग अगदी पहिला निकाल ऋतुजा लटकेंचा असेल, त्यानंतरचा विधानसभेचा असेल, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा असेल, किंवा आजचं आमचं संख्याबळ, पक्षाचं संख्याबळ हे 15 होतं आणि आजचा सुद्धा निकाल आम्ही पुन्हा एकदा गुलाल खेळलेला आहे। यामध्ये जयंत पाटलांचा पराभव झालेला आहे, मग महाविकास आघाडी धर्म पाळला नाही असं काय? नाही, महाविकास आघाडीचा धर्म म्हणून नाही। बघा, आदरणीय पवार साहेबांची 12 मतं होती आणि ती 12 मतं ही भाई जयंत पाटील यांना मिळालेली आहेत आणि त्याच वेळेला जी 15 मतं आमची होती ती 15 मतं प्लस इतर काही मतं आमच्या पारड्यात पडलेली आहेत। मला असं वाटतं की आम्हाला स्वतःला सुद्धा हे परीक्षण करावं लागेल महाविकास आघाडी म्हणून, की काँग्रेसची काही मतं आमची फुटलेली आहेत का किंवा अजून काही झालेलं आहे का, कारण काही लोक गैरहजर पण राहिलेली होती। मी माहिती घेते, त्याच्यानुसार काही जी मतं आहेत ती मतं, काही आमदार हे वारीमध्ये पण होते। तर या सगळ्या गोष्टींवरती उद्या अजून व्यवस्थित बैजवार महाविकास आघाडीचे सगळे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि